मित्रो, देशाच्या संविधानानुसार या देशामध्ये निवडणूक प्रक्रिया निर्माण करण्यात आलेली आहे आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, लोकशाही टिकून ठेवण्यासाठी आणि विकासाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी ह्या निवडणुका अतिशय महत्त्वाच्या असतात। आणि ह्या निवडणुका म्हणजे कशाची संधी, तर याचा विचार आज आपण करणार आहोत। निवडणुका म्हणजे योग्य, अधिक योग्य पर्याय निवडण्याची संधी आहे। आपल्या समोर वेगवेगळ्या पक्षाची, वेगवेगळ्या स्वभावाची, वेगवेगळ्या विचाराची माणसं उपलब्ध असतात आणि त्यातून योग्य असा उमेदवार निवडण्याची संधी आपल्याला निवडणुका उपलब्ध करून देतात। आणि ते गुप्त मतदान असल्यामुळे आपण इथं बाहेर बोलत असताना तुम्ही कोणाला मतदान करणार आहात, कोणाच्या तरी प्रेशरमुळे कोणाला तरी हो म्हणणार असाल तरी प्रत्यक्ष जेव्हा मतदान करता ते तरी तुम्हाला योग्य उमेदवाराला मतदान करण्याची संधी या निमित्तानं उपलब्ध होते। त्यामुळे योग्य पर्याय, योग्य व्यक्ती, योग्य उमेदवार निवडण्याची ही संधी म्हणजे निवडणूक असतात। आता हे योग्य उमेदवार निवडत असताना आपल्याला काही निकष ठरवावे लागतील। त्या उमेदवाराला संसदेमध्ये बोलता येते का, हा एक मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे। आणि मग कारण संसदेमध्ये, विधानसभेमध्ये त्याला बोलता आलं पाहिजे। आपल्याला टेबल वाजवायला उमेदवार पाठवायचा नाही, तर त्या ठिकाणी कायदा दुरुस्ती होताना, कायद्याची निर्मिती होताना त्याला आपली भूमिका मांडता आली पाहिजे। त्याला व्हॉट इज भानगड कायदा म्हणत असेल तर त्याला तिथं पाठवून काय करता? त्याला कायदा म्हणजे काय, देशाचं संविधान म्हणजे काय, देश हा मी म्हणजे देश नव्हे, मी म्हणजे कायदा नव्हे तर देशाचं संविधान म्हणजे कायदा, हे गोष्ट त्याच्या लक्षात येणं अतिशय गरजेची गोष्ट आहे। अशा माणसाला आपल्याला संसदेमध्ये, विधानसभेमध्ये पाठवता आलं पाहिजे। तर कायद्याचं ज्ञान असणं हा एक महत्त्वाचा निकष आणि त्याला बोलता येणं, सुसंवाद साधता येणं हा महत्त्वाचा निकष। प्रश्न मांडता येणं, प्रश्नांची सोडवणूक करता येणं, कारण आपल्या भागाचे कोणते प्रश्न आहेत, आपल्या राज्याचे कोणते प्रश्न आहेत, देशाच्या राज्याच्या विकासासाठी कोणकोणत्या बाबी करणं गरजेचं आहे, या त्याच्या डोक्यात असणं, त्याने ते कागदावर उतरणं आणि त्या सभागृहात मांडणं हे अतिशय गरजेची गोष्ट असते। अशा प्रतिभावंत, प्रगतिशील विचारधारा घेऊन जगणाऱ्या उमेदवारांना संसदेत पाठवलं तर आपलं राज्य, आपला देश मोठा व्हायला मदत होणार आहे। दुसरी गोष्ट, देशामध्ये देश मोठा होतो म्हणजे काय होते हे पहा। देशाला भूगोल असतो ही नैसर्गिक देण आहे, पण देशाला इतिहास असतो हे त्या देशातल्या माणसाची देण आहे। इतिहास हे माणसं निर्माण करतात, पशुपक्ष्यांना इतिहास निर्माण करता येत नाही। तर माणसांना संस्कृती निर्माण करता येते, माणसांना इतिहास निर्माण करता येते। माणसं ह्या इतिहासाची निर्मिती करण्यासाठी सकारात्मक विचार, सकारात्मक भावना, सकारात्मक कल्पना आणि परिवर्तनवादी विचारधारा बाळगून जगणारा असणं अतिशय गरजेचे असते। तर काय योजना, समाज उपयोगी योजना, नवीन नवीन कल्पना देश विकासाच्या, राज्याच्या विकासासाठी त्याच्या डोक्यात असणं गरजेचं आहे। मग त्याला काही योजना सुचवता आल्या पाहिजे। त्या ठिकाणी आपला उमेदवार जेव्हा आपण पाठवतो त्याला त्याच्या डोक्यामध्ये काही एक योजना या देशासमोर, या राज्यासमोर ठेवता आल्या पाहिजे। मग त्यासाठी त्याचं चिंतन, मनन, वाचन चांगलं असणं गरजेचं आहे। म्हणून आणि त्याने जे विचार मांडणारे आहे ते देशाला मागे नेणारे, राज्याला मागे नेणारे नसावेत। तो बेंडूक मनोवर्तीचा नसावा, संकुचित विचारधारेचा नसावा, तर
देशाच्या संविधानाला मानणारा आणि सगळ्यांचा विचार करणारा, सर्वकष विचार करणारा तो उमेदवार असणं गरजेचं आहे. छोटे छोटे मुद्दे घेऊन जर माणसामध्ये भेद करणारा उमेदवार आपण जर दिला तर तो देशाला घातक ठरू शकतो, राज्याला घातक ठरू शकतो. म्हणून प्रगतिशील परिवर्तनवादी विचार मांडणाऱ्या व्यक्तींना ही एक फार मोठी संधी असते आणि असे प्रगतिशील विचार मांडणारे लोक निवडण्याची संधी या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला मिळत असते. त्याच्याकडे नेतृत्व कौशल्य असणं गरजेचं आहे. जो उमेदवार आपण निवडणार आहोत त्याच्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. आपण जीवन जगत असताना आत्मविश्वास असेल तरच जनतेमध्ये तो आत्मविश्वास निर्माण करू शकेल आणि आत्मविश्वासानं आपले मुद्दे तो सभागृहासमोर मांडू शकेल. त्यामुळे त्याच्याकडे नेतृत्व कौशल्य मध्ये असणं अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. इतरांना प्रेरणा प्रोत्साहन देणारे व्यक्तिमत्व संसदेत गेलं पाहिजे, विधानसभेत गेलं पाहिजे. कारण संकुचित मनोवृत्तीचं, नकारात्मक मनोवृत्तीचं, कुपमुंडक मनोवृत्तीचं नेतृत्व इतरांना प्रेरणा प्रोत्साहन देऊ शकत नाही, त्यात इतरांचं आत्मबळ वाढू शकत नाही. त्यामुळे प्रेरणा प्रोत्साहन देणारा सकारात्मक प्रागतिक समाज हितेशी व्यक्तिमत्वाची या देशाला गरज आहे. अतिशय व्यापक विचार मांडणारे, प्रभावी विचार मांडणारे माणसं संसदेत गेले पाहिजे. धनापेक्षा गुणाचा विचार अतिशय महत्त्वाचा घटक म्हणून आपण त्याकडे बघणं अतिशय गरजेचं आहे. त्याचं संघटन कौशल्य असणं गरजेचं आहे. कारण हे लक्षात ठेवा, विहिरीचं पाणी तुम्हाला शेतात न्यायचं आहे, जमिनीला पाणी ते न्यायचं असेल, फक्त विहिरीत पाणी असल्यामुळं ते जमिनीला पाणी जात नसते. मग देशामध्ये योजना असल्यामुळे तुमच्या मतदारसंघात योजना येणार नाहीत, तर त्या योजना तुमच्या मतदारसंघापर्यंत आणण्यासाठीचं एक धाडस तिथं प्रभावीपणे मांडून घेणं आपलं दुसऱ्यांना. आता एखादा उदाहरणार्थ एखादी योजना आहे ती 10 राज्यासाठी ठेवली किंवा एखादी योजना आहे ती 10 जिल्ह्यासाठी ठेवली, 10 मतदारसंघाच्या भागात ठेवली उदाहरणार्थ, तर तुमच्या मतदारसंघात ती योजना, तो निधी आणण्याची कॅपॅसिटी त्या नेतृत्वामध्ये असणं अतिशय गरजेचं असते. काय होते नाहीतर त्याचं नेटवर्कच नसेल, तो माणसांसोबत जोडलेलाच नसेल आणि माणसासोबत जोडण्याची त्याची कॅपॅसिटी नसेल तर टाळ्या वाजवत बसण्याची वेळ येते. म्हणून त्याला माणसं जोडण्याचं, त्याला संघटन कौशल्य असणं गरजेचं आहे आणि असा व्यक्ती निवडण्याची संधी आपल्याला निवडणुका देतात. म्हणून नेटवर्क ज्याचं मोठं असा व्यक्ती संसदेत जाणं अतिशय गरजेचं आहे. मित्रहो, सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन, सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारं व्यक्तिमत्व विधानसभेमध्ये, देशाच्या संसदेत जाणं अतिशय गरजेचं असते आणि ही संधी आपल्याला मतदारांना या निमित्ताने मिळते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा देश संविधानावर चालतो, कायद्यावर चालतो. त्याची कायद्यावर निष्ठा असली पाहिजे, संविधानावर निष्ठा असणं गरजेचं असते. कारण मी नावाचा कायदा या जगामध्ये अस्तित्वात नाही. त्यामुळं अशा व्यक्तिमत्वाला दुसरी महत्त्वाची मुद्दा आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या देशामध्ये संसदेमध्ये असेल किंवा विधानसभेमध्ये असेल महिलांचं प्रमाण तसं कमी आहे. तर महिलांना बऱ्याचदा असं एक चित्र दिसते, महिला जेव्हा निवडणुकीला उभं राहते आणि तिच्या विरोधात पुरुष उभा राहतो तेव्हा त्यावेळी महिलांना प्राधान्य देणं, ती जर कारण देशाच्या संसदेत असेल की विधानसभेत असेल महिलांचा टक्का वाढणं अतिशय गरजेचं आहे. तर महिलांना प्राधान्य देण्याची सुद्धा संधी, ज्याला जे वाटते किंवा महिलांना नेतृत्व करण्याची गरज आहे आणि नेतृत्व करण्याची क्षमता असणाऱ्या जर महिला असतील तर त्यांना संधी देण्याची संधी मतदारांना या निमित्तानं मिळते. तर
परंपरेनुसार पुरुषांनी बरंचसं नेतृत्व केलेलं आहे. आता स्त्रियांना संधी या निमित्तानं देण्याची आपल्याला निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला संधी उपलब्ध होऊ शकते. विकासाला पूरक नेतृत्व आपल्याला निवडण्याची संधी मिळते. आणि चुकून एखादं नेतृत्व विकासाला मारक असेल, समता तत्वाला मारक नेतृत्व गेलेलं असेल संसदेमध्ये, तर त्याला थांबवण्याची आणि विकासाला परिवर्तनाला पूरक असं नेतृत्व, व्यापक असं नेतृत्व निवडण्याची संधी आपल्याला या निमित्तानं मिळत असते. मित्रांनो, निवडणुका म्हणजे योग्य पर्याय निवडण्याची संधी आहे. निवडणुका म्हणजे 4 पैसे घेणे, थोडंसं दारू पिणे, थोडंसं मटण घेणे, ही गोष्ट म्हणजे अतिशय क्षुल्लक बाब आहे ती. तर त्या गोष्टीवर जर निवडणुका लढवल्या गेल्या जात असतील तर या देशाचं आणि या देशाला ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं, या देशाच्या विचारवंतांमध्ये महापुरुषांना जे स्वप्न पाहिलं, स्वराज्य स्वातंत्र्य मिळालं, परंतु ह्या स्वातंत्र्याचं सुराज्यात रूपांतर करण्याचं जे स्वप्न पाहिलं होतं, तर स्वातंत्र्याचं सुराज्यात जर रूपांतर करायचं असेल तर योग्य नेतृत्व, योग्य उमेदवार आपण निवडून देणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी सर्वांनी मतदान करणं, मतदानासाठी वेळ काढणं आपल्याला करावं लागेल. म्हणून मी या निमित्तानं आपल्याला विनंती करतो आहे की मतदानाकडे आपण सकारात्मक नजरेनं पाहणं अतिशय गरजेचं आहे. काही जणांचं म्हणणं आहे की निवडणुका आपला प्रांत नाही, निवडणूक हे गटारगंगा झालेली आहे अमुक, पण ते गंगा स्वच्छ करायची की नाही? गटारगंगा झाली म्हणून काय तुम्ही तशीच ठेवणार आहात का? मग पाणी कुठलं पिणार आहात? गटारातलंच पाणी पित राहणार आहात का? मग तर तुम्हाला सांगू, जर जी गोष्ट आपल्याला उपभोगायची आहे, देशाला राजकारणाची गरज नाही का? तर तुम्हाला सांगतो, देशामध्ये देश जे चालतो ते शासनामुळे आणि प्रशासनामुळे चालतो. शासन, प्रशासन आणि नागरिक हे घटक आहेत, हे देशाचे फार महत्त्वाचे घटक आहेत. तर शासनामध्ये जे लोकप्रतिनिधी असतात ते शासनाचा भाग असतात आणि प्रशासन हे शासनाने घेतलेले, शासनाचं काय काम आहे? निर्णय घेणे, योजना तयार करणे, कायदा निर्माण करणे, कायद्याची दुरुस्ती करणे आणि याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचं काम प्रशासन करते. आणि ह्या प्रशासनाला सहकार्य करून त्या निर्णयाचं फायदे करून घेणं हे नागरिकाचं काम असतं. ही जी तिघाची जी एकजूट जर झाली तर देश, राज्य विकसित व्हायला मदत होऊ शकते. ही जाणीव करून देण्याची सुद्धा संधी या निमित्तानं आपल्याला योग्य विचार मांडणाऱ्याला मिळते आणि हे विचार ऐकण्याची संधी म्हणजे सुद्धा आपल्याला निवडणुकीच्या माध्यमातून मिळते. एक जणांनी मला आज सांगितलं की आपण मग कुठल्या प्रचारसभेमध्ये प्रचारसभासुद्धा ऐकायला जायचं नाही. मी म्हणलं, आपल्याला ऐकलंच नाही तर आपल्याला कोण्या पक्षाचे काय ध्येयधोरण आहे, ते कसे मांडायला लागलेत आणि मग आपल्याला कसं कळणार की कोणाला निवडून द्यायचं? तर हे जर कोणी जर असं जर चुकीचं काही जरी असेल, कोणाला तिथं जाऊन ऐकायलाच जर बंदी असेल, तर मग निवडणुका कशाला घेता, कोणासाठी घेता? मग तर हाही विचार करण्याची गरज आहे. या अनुषंगाने मी पुढच्या भागात बोलेन. धन्यवाद.